बाबा इथं बसायचे, बाबा इथं बसून मंदिराचं बांधकाम पाहायचे, चेअरवर बसायचे आणि म्हणून हा फोटो इथं हे बाबाचं आसन असं. हे बाबाचं इथं निवासस्थान होतं आणि तिथं आपण आता ही मूर्ती बसवलेली आहे निवासस्थानाच्या पलंगावर बाबाच्या. चातुर्मासी भागवत इथं सुरू आहे. बाबाचे परम भक्त सानप बाबा, वय वर्ष 91 वर्ष, हिवराबाजीहून इथे येऊन 4 महिने हे सतत भागवत ग्रंथ इथं वाचतात. हे बाबाचे परम भक्त 91 वर्ष वय आणि 91 वर्षात ही इथं भागवत येऊन 4 महिने वाचतात. हे बाबाचे परम भक्त अवजार साहेब हे लोणारला मंदिरात असतात. हे आता उत्सवासाठी इथं आलेले. बाबाच्या पत्रिका प्रत्येक मठावर घेऊन जाण्यासाठी दरवर्षी इथे येऊन मुक्काम करून सगळ्या मठाधिपतीला हे पत्रिका देतात आणि त्यांना निमंत्रण गोसावल्याचं देतात. आचार्य खंदारे महाराज सगळ्या नाम संकीर्तन भागवत कथा याचं नियोजन यांच्याकडे आहे मठाचं. संस्थांवर देखरेख आणि पुजाऱ्याचं काम करतात. श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज की जय. चला. बाबाच्या मंदिरामध्ये 4 मंदिरं आपण या हॉलमध्ये घेणार आहे. विठ्ठल रुक्माई मंदिर, गणपती मंदिर आणि इथं अजून कोणत्या बसवायचे ते ठरवायचं राहिले. पण अशी 4 मंदिरं या बाबाच्या हॉलमध्ये म्हणजे सगळ्या भक्तांना एकाच ठिकाणी दर्शन, पांडुरंगाचं सुद्धा दर्शन होणार. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही पंढरपूरून आणलेली आणि गणपतीची मूर्ती ही शेळगाव आठवडून आणलेली. अत्यंत कठोर तपस्वी ज्यांचं 48 वर्ष तप हे हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमोत्री या परिसरामध्ये देवभूमीमध्ये झालेले आहे. असे सगळ्यांच्या परिचयाचे, सगळ्यांना अनुभव असलेले आपले संत समर्थ खटकेश्वर बाबा आज आपल्या पंचमुखी महादेव परिसरामध्ये बाबाचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि मोठ्या परिसरामध्ये येत्या 18 तारखेला बाबाच्या भेटीसाठी हिवरा आश्रमहून शुभदासजी महाराज, कर्मयोगी शुभदासजी महाराज हे दरवर्षी यायचे. आता कर्मयोगी शुभदासजी महाराज हे समाधिस्थ झालेले आहेत. तरीही हिवरा आश्रमनं त्यांच्या संस्थांतर्फे ठराव घेऊन या ठिकाणी रुईखेड मायमाला जाताना ते या ठिकाणी भेट देतात. त्यांचा खटकेश्वर महाराज संस्थांतर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ तथा त्यांचे भक्तगण यांचा इथं सन्मान होतो. त्यांना प्रसाद दिला जातो. इथं त्यांनी भोजन करून मग ते रुईखेड मायबाकडे रवाना होते. अशी ती प्रथा इथे सुरू झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्व की खटकेश्वर बाबाचं मंदिर हे हायवेवर असल्यामुळे या ठिकाणी साधू संतांना यायला कोणताही पत्ता विचारायचं काम नाही किंवा प्रत्येक राज्याचे जे साधू संत रामेश्वरला जातात, शिर्डीला जातात, शेगावला जातात, ते संत सगळे इथं मुक्काम करून भोजनाचा आस्वाद घेऊन ते इथून पुढच्या मुक्काम करून पुढच्या त्यांच्या तीर्थयात्रेवर मार्गक्रमण होतात. तीर्थयात्रेवर ते मार्गक्रमण करतात आणि खूप खूप इथे त्यांची इथं व्यवस्थाही होती. इथले पुजारी त्यांची व्यवस्था करतात. या महान योगी, महान तपस्वी श्री संत समर्थ खटकेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा हा चंपाषष्ठीला असतो. ज्या दिवशी चंपाषष्ठी आहे त्या दिवशी बाबाचा जन्म झालेला आहे आणि म्हणून त्या दिवशी 23 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत म्हणजे चंपाषष्ठी पर्यंत हा जन्मोत्सव सोहळा
सुरू राहणार आहे आणि इथे भागवत कथा सुद्धा संगीत भागवत कथा सुद्धा 23 ते 26 पर्यंत ही राहणार आहे आणि या ठिकाणी 26 तारखेला बाबाचा जन्मोत्सव सोहळा फार मोठ्या प्रमाणात होऊन दुपारी 2 वाजता महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होत असतो. अनेक भाविक भक्त त्या महाप्रसादाचा दरवर्षी लाभ घेतात. बाबाची कृपा घेऊन आपापल्या कामाला नंतर ते निघून जातात आणि या ठिकाणी या सप्ताहामध्ये जो आनंद सोहळा, जो कीर्तन सोहळा, जो आध्यात्मिक सोहळा या ठिकाणी होतो, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तनकार इथला नावलौकिक दरवर्षी घेऊन जातात. कारण या ठिकाणी एक ज्ञानपीठ आध्यात्मिक पीठ हे चिखली शहरामध्ये खडकेश्वर महाराजाच्या रूपानं त्यांचं इथं वास्तव्य असल्यामुळं या पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी येतात. मान्यवर सर्व राजकीय पुढारी, सर्व सहकार मधले पुढारी, गणमान्य व्यक्ती दर्शनाचा लाभ घेऊन प्रसाद घेऊन जातात आणि कृपा आशीर्वाद. कारण बाबाचे जे अनुभव आहे ते प्रत्येकाला अनुभव आहे आणि बाबा हे साक्षात्कारी होते, चमत्कारी होते आणि प्रत्येक बाबाचं जे महत्वाचं बाबा जे बोललं ते घडत होतं आणि म्हणून प्रत्येकाला त्यांच्या जीवनात ज्यांचा संपर्क झाला त्यांना प्रत्येकाला बाबाचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातला मी एक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे बाबाचं सुंदरसं असं मंदिर या चिखली परिसरामध्ये, पंचमुखी महादेव परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे आणि या बाबाचा जन्मोत्सव सोहळा 23 ते 26 या 4 दिवसाच्या कार्यक्रमाला जनतेनं आवर्जून उपस्थित राहावं, नाम संकीर्तनाचा भागवताचा लाभ घ्यावा अशी संस्थांच्या वतीनं मी विनंती करतो आणि 26 तारखेला जो भव्य दिव्य असा महाप्रसाद असतो त्याचा सुद्धा आस्वाद घ्यावा ही आग्रहाची संस्थांच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं मी विनंती करतो आणि बाबाला नमस्कार करून आणि केके लावी इथं आले. केके लावी दरवर्षी बाबाच्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी करत असतात आणि बाबाचं हे कार्य हे जनतेपर्यंत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर फॉरेन पर्यंत त्यांची ती क्लिप जाते आणि बाबाचा सोहळा हे फॉरेन मधले लोक सुद्धा त्या क्लिपद्वारे पाहत असतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून केके आज पहिल्या मुहूर्तावर इथं आले आणि त्यांना जसं समजलं बाबाचा उत्सव आहे आणि ते लगेच म्हटले तात्काळ चला आणि ही प्रसिद्धी मी सगळ्या जनतेपर्यंत, भाविक भक्तापर्यंत पोहोचवतो आणि म्हणून ती झाली. त्यांना केके लावीला खूप खूप धन्यवाद. कारण सगळे राजकीय सामाजिक कामं सगळे करतात पण एक धार्मिक कामाचा ओढा असलेले केके लाईव्ह कमलाकर खेडेकर यांचा हा मोलाचा विषय आहे म्हणून त्यांना पुनश्च धन्यवाद देतो आणि सगळ्यांनी 23 तारखेपासून 24 तारखेपर्यंत सगळे कार्यक्रमाला हजर राहावं आणि भोजनाचा, भजनाचा, प्रसादाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती चिखलीकरांना तर आहे पण या पंचक्रोशी मधील सर्व मंडळींना ही विनंती आहे. आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि बाबाचा कृपा आशीर्वाद घेऊन जावं. श्री संत समर्थ ईश्वर महाराज की जय.